बाजारासारखा सॉफ्ट केक घरी बनवायचा म्हणजे खूप मोठा टास्क. त्यातल्या त्यात विदाऊट ऑन बाजारासारखा सॉफ्ट केक मी कसा बनवायचा चला सांगते. घ्या रेसिपी नोट करायला. सगळ्यात आधी 2 कप रवा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे. मग बाउलमध्ये 1 वाटी पिठी साखर, अर्धा वाटी दही, 1 मोठा चमचा तेल घ्यायचंय. हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचंय. मग यात 2 वाटी रवा आणि 2 चमचे मैदा घालायचा. हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. त्यानंतर अर्धा वाटी दूध घालून मिश्रण ढवळून घ्यायचंय. मग व्हॅनिला एसेन्स घालून तेही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. मिश्रण तयार झालं की पातेलं 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचंय. पातेलं प्रीहीट होतंय तोपर्यंत केक मोल्ड सेट करून घ्यायचाय. जर बटर पेपर नसेल तर केक मोल्डला चौफेर तेल लावून घ्यायचंय. मग यात मैदा घालून तोही मोल्डमध्ये पूर्णपणे पसरवून घ्यायचाय. या प्रोसेसमुळे केक मोल्डला चिटकत नाही आणि नंतर आपल्याला तो काढायलाही सोपा जातो. केक मोल्ड सेट झाला की केकच्या बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 छोटा चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे मिश्रण मिक्स करताना एकाच डायरेक्शनने मिक्स करायचे. यात आपल्या आवडीनुसार टुटी फ्रुटी घालायची. टुटी फ्रुटीमध्ये थोडा मैदा घालायचा जेणेकरून ते केकमध्ये व्यवस्थित मिक्स होतील. केक बॅटर आता पूर्णपणे तयार आहे. ते लगेचच मोल्डमध्ये घालून घेऊयात. यावर गार्निशिंगसाठी थोड्या टुटी फ्रुटी घालूयात. केक बेक करण्याआधी केक मोल्ड अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा म्हणजे बबल्स निघून जातात. चला पातेले 10 मिनिटं प्रीहीट झाले. केक बेक करून घेऊयात. केक बेकिंगसाठी ठेवला की लगेच झाकायचा. 40 मिनिटं लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचाय. एक महत्त्वाची टीप लक्षात असावी. 40 मिनिटं पूर्ण होईपर्यंत पातेल्यावरील झाकण काढायचं नाही. नाहीतर केक कच्चा राहील आणि सॉफ्टही बनणार नाही. 40 मिनिटे झाले आहेत. केक बेक झाला आहे. स्पॅच्युलाने चेक करून घेऊयात केक पूर्ण बेक झाला की नाही. हे बघा, स्पॅच्युला अगदी कोरडा दिसतोय म्हणजे केक 100% बेक झालाय. इथे तुम्ही बघू शकतात केकचा कलरही अगदी बेकरीमधून आणल्यासारखा दिसतोय. अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी असा केक झाला आहे. तुम्ही हा केक एकदा नक्की ट्राय करा.